लग्नच करायला आलायत ना? काय वय काय असेल साधारण तुमचं? तुमच्याकडे बघून तरी 60 पार केली आहे तसं वाटतंय. बंडोपंत, तुमच्या घराण्यातल्या मुली असं मोठ्यांशी बोलतात? आमच्या घराण्यात मुलींना जास्त बोलायची परवानगी नाही. का परवानगी का नाही? म्हणजे आम्ही काहीच बोलायचं नाही, तुम्हाला वाटेल ते बोलणार तुम्ही? हो, मला माझ्या सासूबाईंचं लग्न करून द्यायचंय आणि त्यांच्यासाठी खूप चांगला मुलगा शोधायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही त्यात बसत नाही तर तुम्ही जाऊ शकता. मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे? तुझे आजे सासरे इथे बसलेत आणि तू त्यांच्या समोर तोंड चालवतेस? तुझा नवरा सुद्धा काही बोलत नाही. तू माझा नाही, आजोबांचा अपमान करतेस. ते बोलतील ना. त्यांना वाटलं तर ते मला घराच्या बाहेर सुद्धा काढतील. मी तो हक्क त्यांना दिलाय. पण तुझं हे वागणं मला आवडलेलं नाही. अशानं कुलकर्ण्यांचं नाव घालवशील तू. त्यांनी सहन केलं, मला नाही चालणार. बंडोपंत, म्हणून आधी लहानांना आपल्या लायकीत ठेवायचं असतं. बसा बसा तुम्ही. सोम्या, तुझी बायको सगळ्यांसमोर पाहुण्याचा अपमान करते, कळत नाही तुला? तू काय बोलत नाहीयेस? तिला सांग तू लहान आहेस, गप्प बस. आणि गप्प बसायला जमत नसेल तर हात जा म्हणून सांग. खरं तर बोलवल्याशिवाय बायकांनी बाहेर सुद्धा येऊ नये. मुळात परपुरुषासमोर न बोलवता यायची हिंमत कशी होते हिची? बायका अशा मर्यादा सोडून वागायला लागल्या तर घर राहत नाही. बंडोपंत, का असं का? शुभ्रा, पुढे आता. अजून काय बोललीस ना तर पाहुण्यांसमोर बरं दिसणार नाही. तू आज जा बघू. हे बघ शुभ्रा, तू आज जा. इथे मोठे बोलतायत ना, तू आज जा जरा. आई, बाहेर नाही खूप घाणेरडा माणूस आलाय. त्याची नजर तर इतकी घाण आहे ना की शी. अगं बाई, मग सोहमला का नाही सांगितलं शुभ्रा? बाबा काही बोलले नाहीत का त्यांना? नाही, अशी माणसं बाकीच्यांसमोर रिॲक्ट नाही करत. त्यांच्या नजरा फक्त आपल्यालाच कळतात ना आई. असावरी, चहा पोहे घेऊन ये. शुभ्रा, बाबा बोलवतात, जावं तर लागेल ना ग. तू एक काम कर शुभ्रा, तू बाहेर येऊच नकोस. मी जाऊन ते चहा आणि पोहे ठेवते. मी त्यांच्याकडे बघणार सुद्धा नाही, म्हणजे सगळं ठीक. मी असल्या माणसांना घाबरत नाही. मी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून म्हणते आई. पण तुम्हाला जर बाहेर जावं लागणार असेलच तर मग ठीक आहे, मी येते तुमच्या बरोबर. चला बघूया. ही माझी सून असावरी, हिचं लग्न करायचंय. असावरी, पाहुण्यांना चहा दे. नाव काय तुझं? ते जे काय असेल ते. लग्नानंतर माझंच नाव लागणार आहे पुढे. बंडोपंत, काही हरकत नसेल तरी चालते कशी हे बघायचं. आधी सुद्धा अशीच वधू परीक्षा व्हायची. मुलगी चालते कशी यावरून तिचे संस्कार दिसतात. असावरी, जरा चालून दाखवूया ना.
चाल चांगली आहे, चांगले संस्कार आहेत हे कळतंय. हा पास झाला. दाखवायचा कार्यक्रम पुरे झाला आता. आई चला. ही पण चालेल मला, ही चालेल, मला पसंत आहे. खरंच अगं, किती किती घाणेरडा माणूस आहे का. मला खूप भीती वाटते. आणि तो हो म्हणतोय. नाही, आजोबाई लग्न नाही होऊ देणार. बंडोपंत, मग काय निर्णय आहे? निर्णय तुम्ही घेणार की तुमची नाचसून? खरं सांगू, मला तिचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. पण सासू बरी संस्कारी आहे, आमच्या घराण्याला शोभेल अशी आहे. आईला विचारावं लागेल. तू तर अगदी आईचा बाबू दिसतोस. तुमच्या घरातले प्रमुख कोण आहेत? हे निर्णय घेतले. काय बंडोपंत? तरी एकदा असावरीशी अभिज किचन मधून पार्सल आहे. अभिजित राजे आलेत. आत बोलव त्याला. ये. सोहम, पेढ्याचा बॉक्स घे. मुलाला मुलगी पसंत आहे आणि आम्हाला मुलगा पसंत आहे. असावरीचं लग्न ठरलं. तोंड गोड कर. अभिनंदन, अभिनंदन. नाही, बातमी जरा अनपेक्षित आहे, पण तुम्ही खुश आहात ना? हो हो, म्हणून तर पेढे वाटतोय. मग आधी तुमचं तोंड गोड व्हायला हवं दत्ताजी. घ्या. तुमच्या मनासारखं होतंय ना, यातच मला आनंद आहे. अरे सोहम, घे 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 पेढा घे. अरे बघत काय बसलायस, पेढा खा. अरे एकमेकांचं तोंड काय गोड करताय? तुमचा होणारा जावई इथे आहे. त्याचं तोंड कोण गोड करणार? हो, तुमचं तोंड सुद्धा गोड करायला हवं. हा काय पेढा. छान आहे. आई, आई शांत व्हा बरं. ऐका, आजोबांचा फक्त हट्टीपणा चाललाय. ते थोडे शांत झाले की आपण समजावू त्यांना. नाही ग शुभ्रा, बाबा एकदा हट्टाला पेटले ना की ते कोणाचंही नसतात. ते त्यांच्या मनाला वाटेल तेच करतात. मागे एकदा ना आमचे सगळे फोटो फेकून दिले होते त्यांनी. आता मला घराच्या बाहेर फेकून द्यायला तयार झालेत ते. शुभ्रा, मला घर सोडून नाही जायचंय. मला नको जाऊ देऊस. आई नाही जाऊ देणार. बाबांचं काही सांगता येत नाही. त्यांनी लग्न ठरवलंय. बाबांनी खरंच लग्न लावलं तर. आई, असं काहीही होणार नाहीये. आजोबांचा जरा अतिरेक चालू आहे, पण म्हणून त्या माणसाशी मी आजोबांना आईंचं लग्न लावू देणार नाहीये. आता काहीही झालं तरी हे लग्न मी मोडणारच. शुभ्रा, ए शुभ्रा. आले आजोबा. शुभ्रा, हा मग आले.
आजोबा बोलवलात का मला? हा ते समोशाचं पार्सल घे आणि यांना गरमागरम समोसे खायला दे. मी निघतो दत्ताजी. अरे असेच कसे जाता तुम्ही? भावी जावयांची ओळख करून देतो. यांचं नाव कमलाकर काटेकोर. मोठी आसामी आहे. मुंबईत अनेक घर आहेत त्यांची. आधी सरकारी नोकरीत होते, आता स्वतःचे बिझनेस आहेत अनेक. यांना ओळखलं असेल. हे टीव्हीत दिसतात. अभिजित राजे स्वयंपाक शिकवतात, शेफ आहेत. आपण काय टीव्ही बघत नाही आणि आजकाल काय कोणी टीव्हीत येऊ शकतं. तसं कोणी लग्न करू शकतं. हं? काय म्हणाला? नाही, मला म्हणायचं होतं लग्न करायला जरा उशीरच केलात. ही तिसरी. दोन गेल्या आधी आजारी पडून. सर बसा ना तुम्ही. ठीक. असावरी 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 अय्या, पाहुणे आलेत का? तुमचे भाऊ वाटत. किती साम्य आहे ना दोघांच्यात. साम्यासाचा प्रश्नच येत नाही हो. उगाच काहीतरी बोलू नका. नमस्कार, मी कमलाकर काटेकोर. शुभ्रा, यांच्यासाठी लोणचं आणलं होतं. शेजार चांगलं आहे तुमचं बंडोपंत. दत्तात्रय तेच ते हो. शेजारी तुमच्या घरात घुसून चौकशा करतात काय? फोन केल्यावर हॉटेलचा शेफ घरी येऊन नाश्ता देतो काय? गप्पा मारायला बसतो काय? आओ जाओ घर तुम्हारा. अभिज किचन मधनं आलाय. अभिजित राजे बाहेर आले तिथे? हो. यावेळी कसे? आजोबांनी हट्टाने बोलावून घेतलंय त्यांना. त्यांना त्रास व्हावा म्हणून ना? आई, पण ते सुद्धा आजोबांना नीट ओळखून आहेत. आणि मी त्यांच्या नजरेत तुमच्याबद्दलची काळजी पाहिली आहे. तुम्ही भेटता त्यांना? नको नको, आत्ता नको शुभ्रा. अगं बाबा खूप चिडतील, उगीच तमाशा नको शुभ्रा. नाही होणार, असं काही होणार नाही. तुम्हाला भेटायचंय का त्यांना? थांबा. हे समोसे थंडगार आहेत. कसं शक्य आहे? मी भरताना हाताला चटके बसत होते माझ्या. इतक्यात कसे काय थंड होतील? मी बघतो काय आहे. होणाऱ्या जावयांना थंड समोसे कसे देणार नाही का? आलोच. बघू बघू काय झालं. काय सगळे समोसे थंडगार पाठवलेत तुम्ही? अरे असं कसं झालं? मी चांगले गरमागरम भरले होते ना. पण थँक्यू. आईंसाठी इतकं तर करूच शकते ना मी. सगळं संपलंय हो. माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय. त्रास आता याचा होतोय मला. आसावरी, आसावरी, तुला रडताना नाही बघू शकत मी. तुला माहिती आहे ना. आणि असं खचलेलं तर अजिबात नाही बघू शकत. हे बघ, जोपर्यंत आपल्यातला विश्वास जिवंत आहे ना, तोपर्यंत काहीही संपू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. मी इथे नसतानाही मी इथे आहे. तुझ्या जवळ आहे, तुझ्या अवतीभोवती आहे. कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. हे बघ, हे बघ, हा जो काटेकोर आहे ना, हा दत्ताजींचा इगो आहे, हट्टीपणा आहे. राग निवळला की हट्टीपणा संपेल. आपल्या प्रेमाची परीक्षा आहे ही. परीक्षा द्यायला नको? चांगल्या मार्काने पास व्हायला नको?
या काटेकोरला आपल्या लग्नात अत्तर शिंपल्याला ठेवेन बघ तू. प्रॉमिस. अरे गार कुठे गरम तर आहेत समोसे. पिशवीच्या बाहेरून हात लावून कसं कळणार गरम आहेत का गार आहेत ते. चला 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 घेऊन जातो मी, नाहीतर इथेच गार होतील. हे काय घरच्या बायकांनी तुला सुद्धा कामाला लावलं वाटतं. अभिजित राजे ना? बंडोपंतांनी सांगितलं मला तुझं नाव. तुझं हॉटेल आहे म्हणे. दत्तात्रय. हेच ते हो. बरंच नाव आहे त्यांचं हॉटेल इंडस्ट्रीत. या हॉटेलवाल्यांचा प्रॉब्लेम म्हणजे यांना बायकांची कामं खूप आवडतात. रांधा वाडा उष्टी काढा. याच्या घरात सुद्धा बाई कोण पुरुष कोण प्रश्नच पडत असेल. प्रत्येकानं आपापलं काम करावं. देवानं घर कामासाठी बाई नेमली आहे ना, पुरुषानं पुरुषार्थ दाखवावा. खरंय खरंय. बायकांना कामाला लावण्यात कसला आलाय पुरुषार्थ. दुसऱ्याला कामाला लावून स्वतः आरामात बसायचं म्हणजे स्वार्थ नाही का. स्वयंपाक करता करता हा सुद्धा बायकांसारखाच विचार करायला लागला बंडोपंत. हो ना. स्वयंपाक करताना जे चटके बसले ना त्यातूनच स्त्री कळली मला. त्या चटक्यांवर जो मलम लावतो तो खरा पुरुष. आपल्यासाठी राबणाऱ्यांच्या चेहऱ्यावर अलगद आनंद खुलवणं हा त्याचा पुरुषार्थ. अरे हो, तुम्हाला स्वयंपाकच येत नाही नाही का. तुम्हाला पुरुषार्थ नाही कळायचा. अरे हे काय एवढी पातळ चटणी समोशावर टिकत पण नाहीये ती. बंडोपंत हो, तिचं नाव काय म्हणाला. असावरी. हा जे काय असेल ते बोलवा तिला. असावरी. हे असावरी. हे जरा पुस. मी पुसतो ना. कशाला. ती करेल. एवढ्यासाठी तिला कशाला सांगताय. मी आहे ना. बंडोपंत दत्तात्रय. हेच ते हो. असा पुरुष पाहिला नव्हता कधी. ऑर्डर घेऊन आला काय, वाढून आणलं आणि आता चटणी पुसायचं म्हणतोय. पुरुषानं कसं ताट मानेनं आणि निधड्या छातीनं वावरावं. खरंय खरंय. पुरुषाला कसा कणा हवा कणा. पुरुष कधी वाकत नसतो.